माझी हा मोकळेपणा कुठेतरी मिसिंग आहे असं तुम्हालाही वाटतंय की तुम्हाला असं वाटतंय की ही सुरुवात आहे आणि इथून पुढे जी सध्या चर्चा सुरू आहे दोन्ही ठाकरे एकत्र येतील या दिशेने या सगळ्या गोष्टी जाऊ शकतात? एक लक्षात घ्या, राज साहेब हे स्पष्ट वक्ते आहेत. हम्म. त्यांच्या त्या स्पष्ट वक्तृत्वामध्ये त्यांनी जो पहिलं वाक्य जे वापरलं की व्यक्तिगत आकांक्षा काहीही असो, पण त्या व्यक्तिगत आकांक्षांपेक्षा सुद्धा महाराष्ट्राचं हित मोठं आहे. त्या वाक्याशी मी तंतोतंत सहमत आहे. पुढे तेव्हा ते जेव्हा सांगतात की आता आपण एकत्र, मला काही प्रॉब्लेम नाहीये एकत्र यायचं असेल तर, आणि टाळीसाठी हात पुढे केला असेल तर तितक्याच मोकळेपणाने जेव्हा उद्धव साहेब सांगतायत की ओके, माझे काही फार मोठं भांडण नाहीये, परंतु माझ्यासारखा जो शिवसैनिक असतो किंवा माझ्यासारखा म्हटल्यावर परत प्रकाश महाजनजींना परत वाटेल की ते अजून त्याला फाटा फोडायची शक्यता, तर बाबा माझं सोडून द्या, मी क्षुल्लक माणूस आहे. जो समस्त महाराष्ट्रातला जो मराठी माणूस आहे, या समस्त महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला काय वाटतं बरं? राज साहेब, उद्धव साहेब हे दोघे एकमेकांचे भाऊ आहेत. भाऊ म्हणून या दोघांनी एकत्र असलं पाहिजे असं वाटणाऱ्यांपैकी मी आहे. पाण्यात काठी मारल्याने पाणी अजिबात दुभंगत नाही, पण दोघांनी एकत्रित येऊन राजकारण करावं का, असा ज्यावेळेला प्रश्न विचारला जातो त्यावेळेला पुन्हा मराठी मनाच्या माणसांमध्ये धुमारे फुटायला लागतात. परंतु ते धुमारे फुटताना एक शंका नक्की असते. महाजनजी ज्याला अटी शर्ती म्हणताहेत, या अटी शर्ती नाही, ही शंका आहे. शंका काय आहे? ज्या भाजपाने इथल्या महापुरुषांचा प्रयत्न केला, ज्योतिबा फुले असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांना मोडीत काढून जे इथे हेडगेवार, गोळवल यांना स्थापित करण्याचा प्रयत्न करतात, इथले उद्योगधंदे महाराष्ट्राचा प्रयत्न करतात, महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या अस्मितेला आणि इथल्या प्रादेशिक पक्षांना सुद्धा नख लावायचा, मग त्यातनं मनसे सुद्धा सुटलेली नाहीये. अशा मराठी अस्मिता आणि मराठी माणसाचं हित पायदळी तुडवणाऱ्या भाजपाच्या बद्दलची एक स्पष्टता आली पाहिजे असं म्हणायला काय हरकत आहे? याच्यात अटी शर्ती असण्याचं काहीच कारण नाही ना. ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे.